अजितदादांना हे लक्ष द्यायला पाहिजे की लोकांची कामे अधिकाऱ्यांकडे होत नाहीत. कचऱ्यासाठी लोक अजितदादांकडे जातात. त्यांचे अधिकारी खाली ग्राउंड लेवलवर काम करतात का? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सगळ्यात लाडकं शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे. कधी काळी राष्ट्रवादीची देखील या शहरावर सत्ता होती. मात्र आपण बघतोय की आता मागील काही वर्षांपासून इथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. या राजवटीमध्ये खरं तर या शहराचा विकास होणं अपेक्षित होतं. मात्र तो विकास झाला की नाही, या शहरातील सामान्य नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि त्याचं निराकरण करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आज इकडे आलेत आणि दिवसभर आज ते नागरिकांच्या समस्या ऐकून, तक्रारी ऐकून घेणार आहेत. आणि लगेचच काही तक्रारीचं निवारण होतंय का यासाठी म्हणून त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मेट्रोचे अधिकारी, त्याचबरोबर महानगरपालिका आणि PMRDAचे मुख्य अधिकारी देखील इकडे बोलवून घेतलेले आहेत. आणि त्यामुळे फैसला ऑन द स्पॉट होतो का हे बघायचं आहे. अनेक समस्या या शहरामध्ये आहेत. मात्र त्यातल्या ज्या काही समस्या घेऊन ही मंडळी आली आपण बघतोय, भली मोठी ही रांग लागलेली आहे. त्यामुळे शहरामध्ये ज्या समस्या आहेत त्या कोणासंदर्भातल्या, कोणत्या विभागासंदर्भातल्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपणही करूयात. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत. ताई, कुठून आलायत आणि नेमकी काय तुमची तक्रार आहे? मी आशा राजेंद्र जगताप. माझ्या मुलाची नोकरीविषयी फसवणूक झालेली, तर ते पैसे घेतले तर देतच नाही तो माणूस. आता आम्ही अशिक्षित असल्यामुळे आम्हाला काही एवढं तुमच्या तक्रारीची आधी दखल कोणी घेतली नाही? घेतच नाही. पुण्यात आलतो ना पाठीमागं, पण 8 दिवसापूर्वी दादांना भेटलो. म्हणजे PSI कडे दिले कागदपत्र, हे तिथल्या PSI ला म्हणल्यावर ते म्हणले काहीच नाही होऊ शकत. परत आलो दादांच्याकडे. 6 महिने पोलीस विभागातील अधिकारी सामान्यांच्या तक्रारीची दखल घेत नाहीत म्हणून त्या ताई आलेल्या आहेत. आपण इथे बघतोय की इथे काही तरुण देखील आहेत. कुठून आलाय तुम्ही? काय नेमकी तक्रार घेऊन आलाय? आम्ही पिंपरी चिंचवड रावेत. आम्ही रावेतमधून आलोय. आमचा पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प होता रावेतला. तर तो काही आमदारांच्या नातेवाईकांनी तो प्रकल्प थांबवण्याची हे झालं, थांबवलं प्रकल्प. तो त्याच्यावर केस चालू झाली. केस चालू झाल्यानंतर ते 7 लाखात आम्हाला घर भेटणार होतं. ते 13 लाखाच्या किमतीत आम्हाला केवळ्याच्या इथं घर देण्यात आले. पण आता ते डबल किमतीने देतात. ते तर आम्ही आमदार खासदारांच्या सगळ्यांच्या घरी जाऊन आलोय. सगळ्यांना न्याय मागितलेला आहे. आता आम्ही अजितदादांकडे आलोय. तर अजितदादांनी आम्हाला न्याय द्यावा ही आमची गरिबांची. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सामान्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेचा गृहप्रकल्प उभारला जातोय. मात्र त्या संदर्भातली ही तक्रार आहे. अधिकारी या तक्रारीला पाठीशी घालतात आणि कुठेतरी आता अजित पवार स्वतः लक्ष देतील असं वाटतंय तुम्हाला? लक्ष देतील असं म्हणून तर आम्ही आलोय दादाकडे की न्याय मिळेल आम्हाला शेवटचा पर्याय. आम्ही सगळं झालेलं आमचे जो पंतप्रधान आवासमध्ये रावेतमध्ये जे आम्हाला विनर लिस्ट लागली होती आमच्या घरांसाठी, गरीब लोकांच्या घरासाठी, तर ते अजून आम्हाला 5 वर्ष झाले मी वाट बघतोय की आम्हाला घरं मिळतील. हिस्सा भरून झाला. तो हिस्सा नाही. आम्ही एक जी टोकन अमाऊंट जी भरली होती ती भरलेली आहे आम्ही. आणि पण ते आम्ही किती आमदार खासदार सगळ्यांकडे जाऊन आलो की तरी आमचा प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही. 5 वर्ष झाले हा प्रकल्प इथे रेंगाळत ज्या पद्धतीनं पडलाय. त्यामुळे या सगळ्या सामान्य नागरिकांची मोठी कोंडी झालेली आहे. खरं तर एकीकडे तिकडे पैसे गुंतवा, मोठे स्वप्न बघा आणि ते पूर्ण होत नाहीत. शासनाचा प्रकल्प आहे. आपण या बाजूला देखील बघूया की कशा पद्धतीने ही सगळे नागरिक आले. शहरातील ज्या झोपडपट्टी धारक आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत. नेमका काय प्रश्न घेऊन आलाय तुम्ही आणि काय अपेक्षा आहे? या आधी तुमचे प्रश्न ऐकले गेले नाही संबंधित अथॉरिटीकडनं, काय वाटतंय? माझी जी तक्रार आहे, पिंपरी प्रभाग क्रमांक 21 ह्या ठिकाणी लोकवस्तीत होत असलेला कचरा संकलन केंद्राला विरोध. यापूर्वी आम्ही आयुक्तांना निवेदनं दिली पण त्यांनी काय आमचं ऐकलं नाही. तर आज आम्ही जो जनसंवाद दादांनी घेतलाय त्या जनसंवादमध्ये आम्ही सांगणार आहोत की पिंपरी प्रभाग क्रमांक 21 समोर बाजूला मस्जिद, समोर घरं, त्याच्या बाजूला घरं, त्याच्या मधोमध कचरा संकलन केंद्र होत आहेत. त्याऐवजी त्या कचरा संकलन रद्द करून त्या ठिकाणी एक त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व्हावं किंवा व्यायामशाळा व्हावं किंवा एक सांस्कृतिक भवन व्हावं. खूप मोठी जागा आहे. नागरी वस्तीमध्ये कचरा संकलन किंवा कचरा डेपो असावा का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रशासनाने जर तिथे आरक्षण टाकलं असेल तर त्या पद्धतीनं तिथे ते कचरा संकलन डेपो होऊ शकतो. मात्र नागरिकांच्या अशा समस्या आहेत. या बाजूला आपण बघतोय काही तरुण आलेले आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत. कुठून आलायत तुम्ही आणि काय नेमकी तक्रार आहे? वैयक्तिक प्रॉब्लेम आहे.
हा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे थोडे. वैयक्तिक. पण तुमच्या प्रॉब्लेमकडे आतापर्यंत कोणत्याच अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही? नाही, मी गेलोच नव्हतो. अच्छा, गेलोच नव्हतो. काही असे आहे की थेट ज्या बाबी आहेत ते दादांकडेच सांगायच्या आहेत, उपमुख्यमंत्र्यांकडे सांगायचं आहे असं त्यांना वाटतंय. तुम्ही कुठून आलाय? मी विद्यानगरहून बरं, काय तक्रार आहे? त्या मुलीच्या शिक्षणासाठी ॲडमिशनसाठी बरं. ॲडमिशनसाठी बरं. त्यासाठी तुमची काय तक्रार आहे? आमची रसवंती पालिकेच्या जागेत आम्ही पैसे वगैरे सगळं भरलंय. टपरी पात्राचे लायसन्स बनले तरी पण अधिकारी मला उठवतात तिथून. बरं. मी पैसे 1,09,000 रुपये भरले चालू वर्षाचे. त्याचे सगळे रिसिट आहेत माझ्याकडं. आणि टपरी पात्राचे पालिकेने लायसन्स बंद दिलंय पण तरी मला उठवतात तिथून की उठ म्हणून. व्यवसाय काय करून देण्यात. माझी परिस्थिती नाजूक असून मला माझं सगळं त्याच्यावरच कुटुंब अवलंबून आहे. आता मला न्याय पाहिजे. अगदी सामान्यांचे हे प्रश्न आहेत. खरं तर टपरी पथारी यांना लायसन दिलं जातं आणि ते लायसन दिल्यानंतर तिथे तो व्यवसाय ते करू शकतात. मात्र अशा पद्धतीचा परवाना असतानाही महानगरपालिका असं सामान्य नागरिकांना त्रास देते, हे त्यांच्या तक्रारीतून दिसतंय. तरुण आहेत, काय वाटतंय, काय ज्या पद्धतीने हा जनसंवाद होतोय याचा आउटपुट काय असेल असं वाटतंय? माझी पहिलीच वेळ आहे जनसंवाद यात्रेमध्ये. आधी अजून संवाद नाही झाला, संवाद झाल्यावर मग याबद्दल प्रतिक्रिया देईन. पण मग हे इतकं ट्रान्सपरन्सी असावं प्रशासन किंवा सामान्य नागरिकांसाठी प्रशासनाने, हे चांगलं आहे का? तसं बघायला गेलं तर चांगलं आहे, पण अजितदादांना हे लक्ष द्यायला पाहिजे की लोकांची कामे अधिकाऱ्यांच्याकडे होत नाही आहेत. छोट्या तुम्ही बघू शकता, छोट्या कामासाठी, कचऱ्यासाठी लोक अजितदादांकडे जातात. मग अजितदादांना हे लक्ष द्यायला पाहिजे की त्यांचे अधिकारी खाली ग्राउंड लेवलवर काम करतात का. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 7,000 कर्मचारी आहेत ज्यांच्याकडे या शहरामध्ये जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्यांना शासन कोट्यावधी रुपयाचा पगार देतो. त्याशिवाय पोलीस यंत्रणा आहे. तरी देखील नागरिकांना इथे तक्रारी मांडायला यावं लागत असेल तर अजितदादाचं किंवा राज्य सरकारचं सामान्य प्रशासन करतंय का, हा मोठा प्रश्न आहे. कुठली तक्रार घेऊन आलायत, काय तुमच्या तक्रारीची दखल आधी घेतल्या गेली नाही का? सर, मी अविनाश सोनवणे आहे, अजमेरा पिंपरीमध्ये राहतो. तर माझी आरोग्याच्या संदर्भात माझ्या कुटुंबाची तक्रार आहे. याच्या आधी मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला, बऱ्याच ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना वगैरे भेटण्याचा प्रयत्न केला, पण तिथं दाद मिळाली नाही. पण अजितदादा हे गतिशील विचाराचे कृतिशील नेते आहेत. त्याच्यामुळे ते तत्परतेने निर्णय वगैरे घेतात आणि तिथल्या तिथं रोखठोक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तुमचा प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतंय? आपण बघतोय संतोषजी, आपण बघतो की या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तक्रार मांडण्यासाठी म्हणून जात आहेत. काय नेमकी तक्रार घेऊन आलायत आणि काय वाटतंय तुम्हाला? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 4 वर्ष झाले ठराव केला आहे. भारताचे संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती दिन 7 फेब्रुवारी आणि स्मृती दिन 27 मे हा साजरा करण्यात यावा. तरी देखील महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीमध्ये अजूनही माता रमाई यांचा जयंती दिन आणि स्मृती दिन समाविष्ट केला नाही. त्यामुळे माता रमाई स्मारक समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आज निवेदन घेऊन आलो. आता उपमुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील ही अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे. शहरामध्ये महापुरुषांचे विचार रुजले जावेत असा हेतू या अनेक नागरिकांचा असतो. मात्र त्या पद्धतीनं प्रशासन काम करत नाही, अशाही तक्रारी इथे दिसत आहेत. काही महिला देखील आहेत. काय नेमकी तक्रार घेऊन आलात ताई आणि काय अपेक्षा आहे? पुढे या. आणि काय तक्रार आहे? आम्ही पुण्यातूनच आलो आहे. आम्ही मर्दानी खेळ करतो, तर त्याबद्दल आमची मागणी आहे दादांकडे, त्यासाठी आलो आहे आम्ही. खेळाचं आयोजन महापालिकेने करावं, महापालिकेने पण करावं आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशननी त्याला मान्यता प्राप्त करून महाराष्ट्रामधल्या मातीच्या खेळाला न्याय मिळावा यासाठी आम्ही अजितदादांकडे आलेलो आहोत. बरोबर. ह्या सगळ्या आपण बघतो की ज्या पद्धतीनं तक्रारी मांडण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी इथे आलेली आहेत. या बाजूला बघतोय की हॉलमध्ये दिसणारी ही रांग सोडून दिसणारी ही सगळी शासनाच्या वेगवेगळ्या विभागाची कर्मचारी आहेत आणि त्यामुळं त्यांना तक्रारीची दखल का घेतल्या गेली नाही, तात्काळ जाब विचारला जाऊ शकतो, त्यासाठी म्हणून या सगळ्यांना इथे बोलवलंय. मात्र आता हे सगळे निवांत बसलेले आहेत. अजित पवार जे आहेत ते स्वतः सगळ्या तक्रारी ऐकून घेत आहेत. त्यांच्या बाजूला पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत, PMRDAचे आयुक्त आहेत
पोलीस आयुक्त देखील या सगळ्या तक्रारी ऐकण्यासाठी म्हणून इकडे येणं अपेक्षित होतं, ते अजून आलेलं नाही. मात्र एकंदरीत जर बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरातील अत्यंत जनसामान्य जी माणसं आहेत, ज्यांच्या जीवनाशी निगडीत असलेले जे रोजचे प्रश्न आहेत ते देखील सुटले नाहीत आणि त्यामुळे अगदी छोट्या छोट्या तक्रारी घेऊन हे सगळे नागरिक इथं आले. खरं तर हे प्रशासनाचं अपयश म्हणावं लागेल आणि या सगळ्या अपयशाचा ठपका ठेवून ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या विभागातील अधिकाऱ्यांनी या नागरिकांच्या तक्रारीचं निवारण केलं नाही, त्यांच्यावर देखील अजित पवार काही कारवाई करतात का हे बघणं आता महत्त्वाचं आहे. व्हिडिओ न्यूज सूरज पाटील सह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.